ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2,500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर नाट्यगृहाचे भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले आहे, परंतु निधी अभावे हे नाट्यगृहाचे काम रखडले होते. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे सरनाईक यांनी सांगितले. सुमारे 7,300 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृहात 2,500 आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात 1,600 आसने तसेच 2 बाल्कनीत प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2,000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एका वेळी 1,500 ते 2,000 नागरिक उभे राहू शकतील. तसेच लाईव्ह इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केले जाणार आहे. वाहनतळाची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 650 चारचाकी आणि 300 दुचाकींसाठी पार्किंगची सोय असेल. याशिवाय 3 मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये 6 लिफ्ट, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृह यांचा समावेश असणार आहे. दिव्यांगांसाठी विशेष पहिल्या रांगेत 12 आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसेच 2 मोठे बँक्वेट हॉल प्रत्येकी 1,000 क्षमतेचे उभारण्यात येणार असून त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक येणार असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हे तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरणार आहे, असा विश्वास या निमित्ताने सरनाईक यांनी व्यक्त केला. वेगळे ड्रॉपअप देऊन बाकीचं सगळं पार्किंग लोअर ग्राउंड आणि बेसमेंटला केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक येणारा व्यक्ती ठाण्यातला क्लिकला तो बाहेर लॉबी आहे आणि ग्राउंड फ्लोअरला प्लाझा झाली की लोक मग डिस्ट्रीब्यूट होतात आणि 2 लेवलचं बेसमेंट आहे. आता 650 कारचं आपण टोटल पार्किंग प्रोव्हाइड केलेले आणि 250 ते 300 टू व्हीलर्स बसच्या घातले. आणि फर्स्ट फ्लोअरला ऑडिटोरियम फार मोठे आहे आणि ग्रीन रूम्स, म्हणजे नॉर्मली जर कधी ऑडिटोरियमला एका लेवलला ग्रीन रूम आणि आर्टिस्टच्या रूम्स असतात, तिथं आपण 2 लेवलला आर्टिस्टच्या रूम दिलेले आहेत. 6 ते 8 रूम दिले. नॉर्मली 4 किंवा 5 असतात.
प्लस वर्कशॉप दिलेले आहे, म्हणजे नाट्यगृहामध्ये मोठ्या लेवलचे वर्कशॉप दिले आहे. वरच्या लेवलला असल्यामुळे आपण लिफ्ट 3 मीटर बाय 3 मीटर म्हणजे व्हेक्युलर एक लिफ्ट प्रोव्हाइड केली. याच्यामध्ये एक सूचना मी त्यांना केली होती. आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की जिओ कन्व्हेन्शन सेंटरला फार मोठे थिएटर आता त्यांनी जे निर्माण केलं त्या थिएटरमध्ये फार मोठे मोठे शो होतात. आपण हे स्टेज जे आहे त्या स्टेजची उंची 12 मीटर केली, म्हणजे 40 फुटापेक्षा जास्त उंचीचं ते स्टेज असल्या कारणानं आणि जे आपले काशीनाथ घाणेकर किंवा गडकरी रंगायतला नाट्यगृहाची जी साईज आहे त्यापेक्षा जवळजवळ 2.5 पटानं ही स्टेजची साईज मोठी आहे. जेणेकरून मोठे शो जो असतात स्टेजचं छोटं स्टेज असल्या कारणानं ते होऊ शकत नाही आणि उंची कमी असल्या कारणानं त्यांना त्या पद्धतीनं ती सिस्टीम लाईट सिस्टीम वगैरे जी असते ती करता येत नाही आणि सेट मोठे असतात. त्यासाठी आपण 12 मीटरची स्टेजला हाईट दिलेली आहे, म्हणजे ती जवळजवळ 40 फुटाच्या पुढे असेल. त्यामुळे मोठे इव्हेंट जे आहे ते इव्हेंट या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. म्हणजे खरं तर आपल्याला आपण जसं नेस्को किंवा ज्या पद्धतीनं याला वरळीला डोम आहे ह्या डोम मध्ये ओपन आहे, परंतु ह्या ठिकाणी आपण बंदिस्त सुद्धा ती तशी व्यवस्था केलेली आहे. बँकेट पेक्षा मी कन्व्हेन्शनला जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे की कन्व्हेन्शनला जे काही ॲस्थेटिक असतं किंवा ॲकॉस्टिक ट्रीटमेंट एअर कंडिशन ज्या लेवलचं लागतं त्या लेवलच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि बँक ऑडिटोरियममध्ये तुम्ही बघाल तर म्हणजे 2 लेवलला बाल्कनीज आहे आणि डिझाईन असं केलं की सेंट्रल रोडला सेंट्रल आईल नाही घ्यायला. आम्ही सेंट्रली लोकांना सिटिंग अरेंजमेंट घेतली. नॉर्मली ऑडिओमध्ये सेंटरमधून आईल टाकतात आणि सीट्स असतात, तसं न करता आम्ही साईडला आईल केलं. म्हणजे थॉट्स चेअर प्रोपोज केले आहेत. अकॉस्टिक ट्रीटमेंट हँड अकॉस्टिक आहे, म्युझिक सिस्टम किंवा तुमचं लाइटिंग वगैरे खूप इंटरनॅशनल लेवलच्या लेवलनी डिझाईन केलेलं आहे संपूर्ण. आता आपण काशीनाथ घाणेकर याच्यामध्ये चेअरची किंमत साधारणतः ती 4 ते 5 हजार ही जवळजवळ या कॉस्टिंग पकडताना आपण 12 हजाराची चेअरची कॉस्ट पकडली, जेणेकरून म्हणजे कमरेमध्ये दुखणं वगैरे काही प्रेक्षकांना असतात आणि अनेक जे रसिक असतात त्या रसिकांचाही आग्रह असतो की आम्हाला अशा प्रकारच्या म्हणजे 2-2, 3-3 तास बसावं लागतं एका सीटवर. त्यामुळे खुर्च्या चांगल्या प्रतीच्या असाव्यात तशी सिस्टीम घेतली आहे. आणि सगळ्यात म्हणजे इथं फिजिकल हँडिकॅप लोकांचा खूप विचार केलेला आहे. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळेत माणूस तिथं पोहोचू शकतो, म्हणजे स्टेप्स अवॉइड केलेले आहेत. त्याच्यात स्पेशल सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे व्हीलचेअरसाठी आम्ही फर्स्ट रो मध्ये 12 चेअर्स सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि टॉयलेट फॅसिलिटी जी असते नाट्य तुम्ही गेलात की एका लेवलला कोपऱ्यात जाते, इथं मी प्रत्येक लेवलला टॉयलेट्स प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे अगदी 250 लोकांच्या मागे एक टॉयलेट ब्लॉक किंवा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स जरी बघितलं तर 30 ते 40 मीटरमध्ये त्याला टॉयलेट फॅसिलिटी अवेलेबल होईल अशा रीतीने पूर्ण डिझाईन केलेलं आहे ऑडिटोरियम. 2 लेवलला बँक्वेट कन्व्हेन्शन आणि वरती ऑडिटोरियम टाकलेलं आहे. आणि समोरच्या बाजूला टोटल आपण 6 लिफ्ट फॉर ऑडिटोरियम, 2 लिफ्ट याच्यासाठी बँक्वेटसाठी आणि व्हीआयपी लिफ्ट मागच्या बाजूला वेगळी व्हीआयपी लिफ्ट आणि आर्टिस्ट लोकांसाठी सेपरेट लिफ्ट, म्हणजे सेपरेट ऍक्सेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. हा टेंटेटिव्ह म्हणजे 3 डायमेन्शनल व्ह्यू असं दिसेल ते कम्प्लीट. हा मेन व्ह्यू असा दिसेल आपला प्लॉट इलॉंगेटेड जास्त असल्यामुळे आम्ही ते डिझाईन जसं बसवलेलं आहे. लाईट व्ह्यू मेन लॉबी म्हणजे ऑडिटोरियमला जाणारी मेन लॉबी आहे. त्या 6 लिफ्ट ओपन होतात आणि प्रत्येक लिफ्ट 30 लोकांच्या कॅपॅसिटी आहे. 30 ते 35 लोक बसू शकतात ठिकाणी. बँक्वेट आणि ऑडिटोरियमचं असं 3 लेवलला आहे. हा आहे मेन प्लाझा जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आपण जे डेव्हलप केलंय हा खूप 3000 स्क्वेअर मीटरचा प्लाझा आहे. 30,000 स्क्वेअर फूट जागा आहे आता समोर. आणि त्याच्यामध्ये मी बघितलं की समोर रिक्षा ड्रॉपअप आणि कार ड्रॉपअप दिलं, कारण बरीचशी लोक रिक्षाने येतात इथं, तर त्यांच्यासाठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे कार आतल्या बाजूला ड्रॉपअप दिले कारने लोक, म्हणजे रिक्षाने लोक येणार तिथं की बाहेरच्या वेळेला ड्रॉप करून निघून जातील, म्हणजे प्लाझ्यातनं लोक आतमध्ये येणार पेटिस्ट्री. रेफरन्स प्लाझामध्ये आम्ही कॉफी शॉप एखादा संध्याकाळी इव्हिनिंगला म्हणजे नुसतं नाट्यगृह नसतं, संध्याकाळी लोक तिथे येऊ शकतात. म्हणजे जगलर शो आहे, काहीतरी इथे प्रोग्राम किंवा आर्टिस्ट कट्टा त्यावेळी कोणी गाणं मिळेल, हार्मोनियम, असं रोज काही ना काही लाईव्ह इव्हेंट्स तुमचे तिथं होऊ शकतात प्लाझामध्ये. म्हणजे 3000 स्क्वेअर मीटर मध्ये साधारणतः 500 ते 700 लोक सिटिंग करून बसू शकतात. ॲम्फी थिएटर प्रोव्हाइड केलं आहे आपण.
म्हणजे असं पूर्ण लँडस्केप नुसतं प्लेन लँडस्केप नाही, त्यात प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्हिटी डेव्हलप केली आहे. असे छोटे ॲम्फिथिएटर टाकले, कॉफी शॉप एखादं छोटंसं बूथ ठेवलंय, या सगळ्या गोष्टी आपण इथं प्रोव्हाइड केल्या. आमचे अधिकारी आहेत. तर रंगकर्मीची काय होतं की आपण नाट्यगृह उभारतो, परंतु नाट्यगृह उभारल्यानंतर मग काही तक्रारी त्यांच्या असतात. त्यामुळे महत्वाचे जे काही मोठे कलावंत आहेत, एक 8-10 डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत आणि कलावंत आहेत, त्यांची एक बैठक घेऊनच आम्ही शेवटी मग नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. कारण काही टेक्निकल इकोस्टिक आणि साऊंडचा फार मोठ्या प्रमाणात नेहमीच त्यांची तक्रार असते, किंवा त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन जाणारी जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये आमचं साहित्य जात नाही वगैरे, अशा तक्रारी त्यांच्या असतात. त्यामुळे त्या काही छोट्या मोठ्या त्यांच्या काही तक्रारी असतील त्याचं निराकरण आम्ही सर्वसामान्य जीवनामध्ये जगत असताना आम्हाला कुणाचे फोन येतात, कुणी निनावी फोन येतात, कुणाचे नाव असं स्टोर असलेले फोन येतात. तेव्हा आम्ही त्या गोष्टीचा कधी विचार करत नसतो. आणि फोन करणं किंवा फोन कुणाचा रिसीव्ह करणं हा काही गुन्हा नाही आहे. ठीक आहे, चौकशी अगदी काय ते समोर येईलच. चौकशी समिती नेमलेली आहे, आमच्या सरकारनंच नेमली. देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच SIT स्थापन केलेली आहे ना, त्यामुळे सत्य समोर येईल. आणि हे पण मला मान्य करावंच लागेल की शेवटी महायुती सरकारनंच खराचं प्रकरण जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. हे काय विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्यानं किंवा कुठल्या कार्यकर्त्यानं बाहेर काढलेलं नाही, सरकार म्हणून आम्ही बाहेर काढलेलं आहे. आम्हाला जर त्याच्यामध्ये काही चुका वाटल्या आणि त्या जर लोकांच्या नजरेसमोर आम्ही आल्या तर तो काय आमचा दोष आहे का? म्हणजे सत्य समोर येईलच. तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे. केरळ आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काही तारखा आधीपासून त्यांना दिल्या गेल्या होत्या नेते मंडळींच्या, आणि त्यामुळे थोडासा 2 दिवसाचा उशीर लागला. प्रामुख्यानं आजपर्यंत काही टेक्निकल गोष्टी ज्या होत्या, म्हणजे सुरक्षिततेच्या विषय ज्या काही परवानग्या होत्या त्या परवानग्या आल्या नव्हत्या, म्हणून थोडासा उशीर झाला. नाही तर मीरा भाईंदर ठाणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही मेट्रोचं लोकार्पण करणार होतो. परंतु आमच्या दृष्टीनं प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्या कारणानं त्या सगळ्या परवानग्या आल्यानंतर आम्ही आता त्याचं लोकार्पण करतो. आम्ही महायुती पक्षाचेच घटक आहोत. नरेंद्र मेहतांना सुद्धा कल्पना आहे की 2009 पासून जेव्हा मी प्रयत्न करत होतो, एकनाथ शिंदे साहेब मी विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलनाची भूमिका सुद्धा घेतली काँग्रेसच्या सरकारमध्ये, आणि आंदोलन करून ही मेट्रो जी आहे ती ठाण्याची मीरा भाईंदरची पदरात पाडून घेतली. त्यामुळे त्यावेळेस तर ते आमदार सुद्धा नव्हते काही. ठीक आहे, पण श्रेय घेत असताना माहितीचं आहे. म्हणजे जर श्रेय प्रताप सरनाईकला 90% मिळत असेल तर 10% त्यांना मिळायलाच हवं. त्यामुळे त्या गोष्टीला काय माझी ना नाही. आणि प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मंडळी लोकप्रतिनिधी म्हणून पोस्टर बॅनर लावत असतात, त्यांनी लावायला काहीच हरकत नाही. इनकमिंग चालू झालेलं आहे राज्यामध्ये. ऑपरेशन टायगर आमचं चालू झालेलं आहे. आमच्या पक्षात जाण्याच्या ऐवजी येण्या चुकून काहीतरी ते प्रिंटिंग मिस्टेक जशी असते ना तशी त्यांची स्पीकिंग मिस्टेक झाली असेल काहीतरी. ते आमच्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार येतील असं म्हणाले असतील. तुम्ही कुठलं तरी गैरसमज करून घेऊ नका. कदाचित भविष्यामध्ये राऊत साहेबांना कल्पना असेल की त्यांच्या पक्षाचे किती आमदार आमच्याकडे किंवा खासदार आमच्याकडे येणार आहे. आमचं काय शिंदेसाहेब अशा पद्धतीचे नेते आहेत की जर दुसरीकडे कुठे अन्याय झाला असेल तर ज्याला न्याय पाहिजे असेल ते आमच्या शिंदे साहेबांकडे येतात आणि शिवसेनेमध्ये सामील होतात. आमच्याकडे इनकमिंग मोठ्या प्रमाणात नाही आहे. ते फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. काही फोटो आम्ही असे दाखवू त्याच्यामध्ये 6च्या 6 किंवा 9च्या 9 असतील किंवा आणखीन काही असतील, पण फोटोमध्ये आले म्हणजे काही ते डिनर डिप्लोमसी करून काही पक्षामध्ये प्रवेश केला असं एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं शिवसेनेला राष्ट्रीय नेतृत्व मिळालेलं आहे. श्रीकांत शिंदेसारखा एक तरुण खासदार या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना जगामध्ये सुद्धा भारताची भूमिका पटवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना खास दूत म्हणून भारताचं पाठवलं जातं. त्यामुळे शिंदे साहेब आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, हे अतिशय चांगल्या प्रकारे देश पातळीवरची भूमिका निभवतात. आणि त्यासाठी दिल्लीला जाऊन अनेक मोठे जे पक्ष आहेत, NDAचे घटक पक्ष आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांची गाठीभेटी घेणं हे पक्षप्रमुख म्हणून त्यांचं काम असतं. राजकीय सभा हा एक दुय्यम गोष्ट आहे.
आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागी पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल दुसऱ्या काही गोष्टी चालू करायच्या समर्थ रामदासांचे श्लोक आणि बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्या आमच्या मराठी शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार नाही तर कुठे होतील तामिळनाडू राजस्थान आणि गुजरातमध्ये होतील का ते महाराष्ट्रामध्येच होतील.